मला माहीत नाही. बरं बाळासाहेब, संभाजी भिडेंनी म्हटलं की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय आहे. संभाजी भिडे पहिल्यांदा इतकं स्पष्टपणे बोलले. तुम्हाला काय वाटतं? हे प्रत्येकाची मतं आहेत, त्यांनी प्रत्येकाची मतं आपली मांडली, त्याच्यावर प्रत्येक वेळेस कॉमेंट्स करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. बाळासाहेब, नितेश राणे सातत्यानं पोलिसांच्या विरुद्ध बोलत आहेत, गृहमंत्री काही बोलत नाहीत. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? सरकारने असं बोलावं की त्यांना पोलिसांचं मनोबळ तोडायचं आहे की काय करायचं आहे. आता नवीन काय बोलले त्याची मी बघितलेलं नाही आहे, त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही. पोलीस काही करू शकत नाही. तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या मनाने हे करा, म्हणजे या पद्धतीचा त्यांचा प्रत्येक भाषणातला जो रोख आहे तो पोलिसांवर आहे. काय माहीत नाही, मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोल ऐकतच नाही काही गोष्टी. हां बरोबर आहे. लोक जोपर्यंत धर्मांतर करत नाही तोपर्यंत धोक्यात नाही, तेव्हा आरक्षण हे धोक्यात आहे आम्ही असं लोकांना सांगतो. बाळासाहेब, लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट होत आहे, तुम्ही पाहताय की काल पुण्यात जो कार्यक्रम झाला, किंवा म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय वाटतं योजनेबद्दल आणि इव्हेंटबद्दल? योग्य वेळेस बोलेल. बाळासाहेब, शेवटचा प्रश्न. काळे झेंडे दाखवले भाजपनं अजित पवारांना. तुम्ही सातत्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या भांडणावर बोलता, कसं वाटतं तुम्हाला? हे काही गोष्टी घडणार आहे, त्याच्यामुळे लोकांनी तयार राहावं एवढंच फक्त मी सांगेन. बाळासाहेब, मोठे पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीत पुढच्या काळात काही होणार असल्याच्या चर्चा आहेत? नाही, थँक्यू, काहीच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.